सांगली जिल्हा महिला राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी सांगली ग्रामीण व सांगली शहर जिल्हा महिलांचा स्नेह मेळावा सांगलीतील रजपूत गार्डन येथे आयोजित करण्यात आला। स्नेह मेळाव्याला सांगली जिल्ह्यातील व तालुक्यातील महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या। अनेक पदाधिकाऱ्यांची मनोगते व्यक्त झालीत। यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे आमदार जयंत पाटील हे बोलताना म्हणाले, पक्ष हा गाड्यांच्या जीवावर नाही तर कार्यकर्त्यांच्या जीवावर असतो। अशा पद्धतीच्या टीका यावेळी जयंत पाटील यांनी लगावल्या। तर महिला प्रदेशाध्यक्ष रोहिणीताई खडसे यांनी सांगली जिल्हा शरद पवारांसोबत आहे अशा पद्धतीचे मनोगत व्यक्त केले। स्नेह मेळाव्यात अनेक पदाधिकाऱ्यांच्या निवडी करण्यात आल्या। यावेळी उपस्थित प्रदेशाध्यक्ष आमदार जयंत पाटील, महिला प्रदेशाध्यक्ष रोहिणीताई खडसे, अरुण लाड, सांगली जिल्हा महिला जिल्हाध्यक्ष हरगे, सांगली जिल्हाध्यक्ष संजय बजाज, सुष्मिता जाधव, कविता म्हेत्रे यासह अनेक पदाधिकारी व महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या। हाच आपला आवाज कोणीच दाबू शकत नाही, त्याची साक्ष मला इथे द्यायची होती। हे प्रांत अध्यक्ष साहेबांना मला सांगायचं होतं की आम्ही महिला आहेत ना, आमचा आवाज कोणीच दाबू शकत नाही आणि आम्ही ठरवलं ना तर आम्ही सगळं काही करून दाखवू शकतो। बरोबर आहे की नाही? हे तर मानतात की नाही तुम्ही? आपण ठरवायला हवं। आपलं संघटन मजबूत झालं ना तर सुष्मिताताई आपण सगळा बदल घडवू शकतो आणि आपण सगळे फार नशीबवान आहोत। म्हणजे माझ्यापेक्षा तर तुम्ही फार नशीबवान आहात हे मी सगळ्यांना सांगत असते, कारण ज्या आदरणीय जयंत पाटील साहेबांच्या नेतृत्वात काम करायची संधी तुम्हाला सांगलीकरांना मिळाली आहे, याच्यापेक्षा जास्त नशीब काय हो? आम्ही महाराष्ट्रातली लोक त्यांचा अर्धा तास मिळावा म्हणून 8-8 दिवस त्यांच्या मागे फिरतो। तुम्हाला रोज मिळतात, रोज भेटायला आहे तुम्हाला साहेब आणि त्यांच्या नेतृत्वात तुम्हाला काम करायची संधी मिळते, याच्यापेक्षा खरंच नशीब कुठलंच नाही। आणि त्यांनाही वारसा वेगळाच आहे की नाही? सांगली तसं म्हटलं तर एक वेगळा वारसा आणि एक वेगळं कर्तृत्वशील नेत्यांचा जिल्हा, ज्यांनी स्वर्गीय लोकनेते आदरणीय राजाराम बापूंच्या कार्यक्रमापासून आपण सगळ्यांचं काम बघितलंय, कार्यक्रम बघितलाय आणि त्यांनी केलेल्या कामांचा वारसा, त्यांनी केलेला पक्ष संघटनेचा वारसा घेऊन जयंत पाटील साहेब काम करतायत। महाराष्ट्रभर त्यांच्या नेतृत्वात आम्ही सगळे संघटना मजबूत करायसाठी प्रयत्न करतोय आणि त्यांच्या जिल्ह्यातली संघटना, त्यांच्या जिल्ह्यातली महिला संघटना अतिशय उत्तम अशी आहे हे तुम्ही सगळ्यांनी दाखवून दिले। एक आदर्श पक्ष संघटना आपली जिल्ह्याची आहे। मला आनंद वाटतो। मी आता ताईंसोबत बोलत होते, भगिनी रोहिणीताई माझा मतदारसंघ सांभाळतात, या सगळ्या भगिनी मागे 100% काम करतात। तीच व्यवस्था प्रत्येक विधानसभेत आपण तयार करायचं काम करू, जेणेकरून आपल्याला पूर्ण ताकदीनं आपला पक्ष या जिल्ह्यात सक्षमपणाने उभा करता येईल। कोण गेले कोण राहिले चिंता करू नका, शेवटी प्रलोभनं समोर एवढी आहे। मगाशी काय स्कॉर्पिओ कुणाला मिळाली, काय मिळालं, हे चालूच राहणार। राजकारणात लोकांना आपलं अस्तित्व निर्माण करण्यासाठी जास्त भांडवल खर्च करावं लागतं। आपल्याकडे आपले आराराबा होते, आराराबा किती साधे होते। आबांनी कधी काही असं केलं का? किती वर्ष माझ्या तेच अध्यक्ष होते या पक्षाचे। पण पक्ष हा कार्यकर्त्यांच्या जीवावर असतो, गाड्यांच्या जीवावर नसतो, हे कायम लक्षात घ्या। कार्यकर्ते असतील तर सायकलवर जाऊन देखील काम होऊ शकतं। त्यामुळं याचा अर्थ गाड्या देणार नाही असं नाही। तुम्ही म्हणाले मी म्हणाला सायकलवर बसवायला आपली यंत्रणा आपण तयार करणार आहोत। मला सुष्मिताताई सांगतील, आपल्याला जत सारखा तालुका आहे, आमच्या जतच्या अध्यक्षा पक्षाच्या महाराष्ट्रातल्या वेगवेगळ्या जिल्ह्यात ते जात आहेत आणि मला खात्री आहे तुम्हा सर्वांच्या आशीर्वादाने, तुमच्या सगळ्यांच्या सहकार्याने, सहयोगाने
आपण सगळे सांगली जिल्ह्यात महिला राष्ट्रवादी काँग्रेस खंबीरपणाने उभी आहे, हा आशावाद आणि हा अनुभव रोहिणीताईंना द्याल असा मला विश्वास आहे. रोहिणीताई, मी मगाशी सांगितलं तसं त्या 100%